येत्या काही दिवसात कोकणात उन्हाचा तडाखा वाढणार हवामान विभागाचा अंदाज। राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती, यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती। राज्यात उष्माघाताचे आढळले 39 रुग्ण। अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 11 रुग्णांचा समावेश, 4 जणांचा संशयित मृत्यू। नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीत 5, गडचिरोली, जालना, रायगड, सातारा आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई हायकोर्टात धाव। न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। पुढील सुनावणी 18 जूनला होणार। महिला आणि बालविकास विभागाच्या स्पेशल फोर्सची राज्यव्यापी धडक मोहीम। अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील तब्बल 32 बालविवाह रोखले। महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नगरसेवकांसोबतच कार्यकर्ते, मित्र आणि नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं गोंधळ। महापौर नीता ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आज आणि उद्या दुपारी 3 तासांसाठी बंद ठेवली जाणार। या काळात एक्सप्रेसवेवरील वाहतूक किवळे, देहू रोड, तळेगाव, राष्ट्रीय महामार्ग 48 मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून वळवली जाणार। पुण्यातील पीएमपीएमएल बस अपघात प्रकरणातील बस चालक निलंबित। मंगळवारी वडगाव ते पुणे स्टेशन मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 23 चा झाला होता अपघात। बस चालक बाळू चव्हाण निलंबित। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात 52 वर्षीय महिलेवर हातपाय बांधून अत्याचार। घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीकडून महिलेवर अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये पत्नीसह मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीला टेम्पोची धडक, एकाचा जागीच मृत्यू। अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। पुण्यात पॅट पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका समाज माध्यमांमध्ये प्रसारित केल्याचा प्रकार। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सोशल मीडियावरील 6 चॅनल्स विरोधात गुन्हा दाखल।